पुढचा चेंडू स्विच हिट पायावरती आदळला, बॅटशी गडाय पंचांना सांगितलंय आणि यस इथपर्यंत बॅटचा आवाज आला जवळजवळ. दुसरा देखील चेंडू निर्धाव. 4 षटकांची लढत आहे. या आधीच्या सामन्यामध्ये आपण पाहायला गेलं तर जवळजवळ धावा बनल्या होत्या आणि 54 धावेचं लक्ष ठेवलं होतं, मात्र ते लक्ष इथून डिफेंड केलं नालिंबी संघाने. पुढचा चेंडू बॅटशी गडा चालला बिहाइंड द विकेट नॉन स्टॉप रिझन मधून ब्लॅक स्क्रीनला चौकार. तिसऱ्या चेंडूंवरती आपण पाहतोय खातं खुलं झालंय खऱ्या अर्थानं वाहुली बस संघाचं. कश्यपच्या बॅट मधून हा नशिबाचा चौकार पाहिला, थोडीशी उतरंड आहे, त्यामुळे आउटफील्ड एवढी फास्ट होती की सरळ चेंडू घरंगळला गेला 4 धावांसाठी. पुढचा चेंडू अडवा बॅटनं अर्ली बॅट स्विंग पाहतो आणि तेवढाच वेगवान चेंडू फेकलाय रुपेश मगर यांनी आणि हा देखील चेंडू डॉट. ऑन स्क्रीन रिप्ले आपण पाहू शकता कशा प्रकारे चेंडू डॉट आलाय. 3 चेंडू आणि फक्त 4 धावा खर्च केलाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेस षटक आपण पाहतोय. 4 चेंडू 4 धावा खर्च झाल्यात. शेवटचे उर्वरित 2 चेंडू. आता रुपेशचा थोडस रनअप मध्ये आपण पाहतोय चुकी झाली आणि पुन्हा एकदा आपला गोलंदाजी ट्रॅक वरती रुपेश जातील. खऱ्या अर्थाने आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये गोडसई संघ इथून आपल्याला बॅटिंग खेळताना पाहायला मिळतो आजच्या दिवसात. रुपेशचा पुढील चेंडू बॅटशी गडा पाठीमागे, हा देखील चेंडू डॉट अवे फ्रॉम द बॉडी. सातत्याने चेंडू ठेवले गेलेत कश्यपच्या विरोधात. रुपेश यांच्याकडून खऱ्या अर्थानं पहिली मॅच त्यांनी स्टेजवरून पाहिली, कशा प्रकारे कश्यप फटके खेळत असावा त्याचा अंदाज त्यांनी घेतला आणि कशा प्रकारे कश्यपच्या विरोधात गोलंदाजी केली गेली पाहिजे हे त्यांनी नक्कीच जाणलं आणि त्या पद्धतीने आता गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 5 मध्ये बनल्या 4. शेवटचा चेंडू स्टेप आउट झाले. आता बॅटच्या पट्ट्यात सरळ चेंडू चाललाय मिड ऑन ऑफला बीट करून 4 धावांसाठी चौकार. शेवट गोल झालाय आणि पहिल्या षटकाचा अंती आपण पाहतोय. आहोली ब संघाची धावसंख्या आहे बिनगडी बाद 8. सेकंड स्पेल आणि आता धनेश आलेत गोलंदाजी ट्रॅक वरती. 8 बनल्या पहिल्या षटकामध्ये आणि आता स्ट्राईक हँडला अमन आलाय, जेणे जवळजवळ 6 चेंडू पहिले षटक नॉन स्ट्राईक हँड वरून कशा प्रकारे कश्यप खेळला हे पाहिलं. 8 बनल्या, चांगली गोलंदाजी केली रुपेशच्या पहिल्या षटकामध्ये. धनेशचा पहिला चेंडू उडवलाय, मिड विकेटला जाईल, सरळ सीमा पार आलाय हा षटकार. षटकार आली आणि धावफलकाला इथून मात्र उभारणी भेटली आहे. पुढचा चेंडू क्लीन बॉल, फलंदाज अमन बाज जसे असतं तसे उत्तर लगेच दिलंय. क्विक रिप्लाय आहे धनेश कडून. अमनला माघारी परतावं लागेल.
षटकार आल्यानंतर कुठल्याही गोलंदाजाला आवडत नाही आणि क्विक रिप्लाय आपण पाहतोय धनेशच्या माध्यमातून अमनला बाद गेलं, क्लीन बोल्ड केलं आणि नॅट नंबर 3 वरती रेहान मैदानामध्ये पाहायला मिळणार दाफलकार धावा 14. धनेशचा पुढील चेंडू, पुढचा चेंडू अडवा बॅटने हमर केलाय, चाललाय सरळ. आपण पाहतो वाईडिश लॉंग ऑनला कॅप मधून सरळ जाईल, जमिनीला गुदगुल्या करत 4 धावा. गॅप होती आणि भेदली गेली ती गॅप. आपण पाहतोय काऊ कॉर्नर आणि वाईडिश लॉंग ऑनला 4 धावाला दाफलकावर आहेत 18. पुढचा चेंडू बॅटशी कडा पाठीमागे, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत आणि एक सिंगल धाव. आपण पाहतो रिस्की सिंगल, चिकी सिंगल ज्याला म्हटलं जातं, मैदानामध्ये कंप्लीट झाली. 19 ही धावसंख्या दाफलकावर पाहायला मिळणार आहे. 4 चेंडू फेकून झाले धनेशला, 11 धावा त्यांनी खर्च केल्यात. एकंदरीत टोटल आहे अहोलोली बी संघाची 19. 5वा चेंडू घेऊन धनेश सज्ज स्ट्रायकिंगला. आता कश्यप आलाय ज्याने 6 मध्ये फक्त 8 धावा बनवल्या. पहिलं षटक पूर्णपणे त्याने खेळलंय. त्याच्यासाठी आता फिल्डिंग सेट करत असताना थोडस आपण पाहतो थर्डमॅन ला एक क्षेत्ररक्षक सजवलाय. कव्हर सीझन खाली आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफ कॉर्नर आणि मिड विकेट. पुढचा चेंडू सरळ जाईल. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. तिथून एक सिंगल धाव कंप्लीट होईल. नक्कीच दाफलकार देखील जोडली जाते सिंगल डबलने. आता हा सामना पहिल्या इनिंगचा पुढे घेत असताना आपल्या संघासाठी जोडी पाहायला मिळते आपल्याला कश्यप आणि रहानची. दाफलकार 20. शेवटचा चेंडू दाफलकावर 20 आहेत. फुल टॉस टर्न केलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. अंदाज घेतला चेंडूचा आणि चेंडू अडवण्यामध्ये यश आलंय. एक सिंगल जरूर कंप्लीट झाली. पाहता पाहता 2 षटकांचा वाजवी खेळ मैदानामध्ये समाप्त होत असताना दाफलकावर धावा आहेत वावलली ब संघाच्या. एक गडी बाद. 21 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. थर्ड स्पेल मध्ये 5 ला बोलवले. पहिला चेंडू बॉल बॅक ड्राईव्ह आहे. काय गोलंदाजी होते गोडसई बस संघाकडून. म्हटलं जातं ना सफलता को विकल्प नाही आहे. मेहनत करणी पडते आणि ती मेहनत चालली आहे. शॉर्ट बॉल आहे. पंचांकडे अपील आहे आणि पंचांना सांगितलंय शोल्डर रेंजने हा चेंडू निघून गेलाय. कदाचित 1 फॉर द ओव्हरचा कॉल झालाय असं वाटतंय. येस, अविनाश सरांनी सांगितलंय 1 फॉर द ओव्हरचा कॉल इथून झालाय. दाफलकार धावा स्टील 21. पुढचा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी खूपच बाहेर हाताळलाय वाईट ऑफ स्टंपच्या आणि येस इट इज वाईट बॉल सांगतात आम्हाला सनी भुईर सर की येस इट इज वाईट बॉल. एक धाव मिळेल दाफलकार. आता धावा 22. फुल टॉस आहे. फुल टोल वसूल केलाय. पाठवलाय काऊ कॉर्नरला. आपण पाहतोय रेहानच्या बॅट मधून आलेला षटकार. षटकार आलाय दाफलकार. आता धावा 28. 5चा पुढील चेंडू स्टेप आउट झाले. पाठवला हा देखील चेंडू काऊ कॉर्नर रिजनला. लागो 5चा दुसरा रेहानच्या बॅट मधून.
पार्थ वरती आता हल्ला चढवलाय रेहानने आणि धावफलक जाऊन पोहोचलाय आता 34 वरती. 7 मध्ये 18 केल्यात रेहानने वैयक्तिक. थोडस फिल्डिंग मध्ये आता चेंजेस आहे. थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक आता पॉइंट मध्ये आलाय. धावफलकावरती धावा आहेत 34. पारचा पुढील चेंडू हा देखील ओव्हर फुल टॉस आहे. टर्न केला आपण पाहतोय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. सेकंडचा कॉल ऑन द स्टंप थ्रो आहे आणि थ्रो देखील सुरेख गॅदर झालाय. कुठली दुसरी धाव मिळणार नाही. एका धावेवरती समाधान मानावं लागेल रेहानला. धावफलकार धावा 35. आता उर्वरित एक चेंडू या षटकातील शिल्लक. 14 धावा या षटकात खर्च केल्यात पार्थने. शेवटचा चेंडू स्ट्राईक केला आता कश्यप आहे. यॉर्कर बॉल अक्षरशः खोदून काढला कश्यपने. हा देखील चेंडू जाईल लॉंग ऑनला. सेकंडचा कॉल आहे. थ्रो जर नॉन स्ट्राईक हिंडला आला असता तर कदाचित कश्यपला माघारी परतावं लागलं असतं. मात्र इथून सुग्र पॉपिंग क्रीज मध्ये परतलाय. आपण पाहतोय फलंदाज कश्यप. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 12च्या सरासरीने धावसंख्या आहे. पावलेली बस संघाची धावफलकावरती एक गडी बाद 36. या षटकामध्ये पारच्या विरोधात आपण पाहतो 15 धावा आल्यात. जसं पहिल्या मॅच मध्ये मगर सर म्हटले होते की आता न्यू टॅलेंटला संधी दिली पाहिजे. कारण सातत्याने खूप काळ मगर सरांनी गाजवलाय गोटसई संघासाठी. आणि यंग टॅलेंटला आता वाटलं आपण पाहतोय हे भविष्य येणाऱ्या काळामध्ये गोटसई संघाचं. कार्तिक आला एक युवा गोलंदाज. पहिला चेंडू डाऊन द लेग आहे सोडून दिलाय. यस इट इज वाईट बॉल. एक अव्वंतर धाव मिळत असताना धावफलक आता पाहायला मिळणार आहे आपल्याला आवलेली ब संघाच्या 37 या आकड्यावरती. कार्तिक एक नौखा गोलंदाज आहे. युवा पिढी आहे घोटसई संघाची. पुढचा चेंडू उडवलाय. चेंडू हवेमध्ये काउकॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक जज करतात. डाऊन द बॉल आणि झेल स्वीकारतील आणि संपेल खेळ. फलंदाज कश्यपचा फलंदाज बाद. खऱ्या अर्थाने कश्यप स्ट्रगल करत होता मैदानामध्ये आणि शेवटी आता तो बाद झालाय. नवीन फलंदाज मोहीन मैदानामध्ये आलाय. चांगली गोलंदाजी कार्तिकची. धावफलकावर 37 आहेत. पुढचा चेंडू आडवा बाटणं स्क्वेअर लेगला जाईल. सरळ वन बाउन्स सीमा पार चौकार. चौकार आलाय आणि आपण पाहतो चौकारच्या सहाय्याने आधी धावफलक आता पोहोचले 41 या धावसंख्येवरती. पहिला चेंडू वाईड दळला त्यानंतर विकेट संपादित केली. तिसऱ्या चेंडूवरती आता चौकार आहे त्यातला एक वाईड आहे आणि एकंदरीत 2 बॉल मैदानामध्ये कार्तिकने टाकलेत. 5 धावा त्याने खर्च केले आहेत. पुढचा चेंडू बॅटच्या रडार मध्ये पाठवलाय आता सरळ लॉंग ऑनला सीमा पार. हा देखील मोहीनच्या बॅट मधून जाईल षटकार. चौकारानंतर षटकार दाखवलाय मोहीननं. षटकार आलाय आणि धावफलक पोहोचलाय 47 वरती. पुढचा चेंडू पाय वाकवलाय ऑन साइडला. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक रुपेश आहेत आणि चुकी होणार नाहीये. फलंदाज मोहीन बाद.
शेवटचे 2 चेंडू दिशाण आलेत. कार्तिक वरती जरूर हल्ला चढवला गेला होता, मात्र त्याने चांगलं उत्तर दिले. 2 विकेट त्याने संपादित केल्या. धावफलका 47. पुढचा चेंडू खेळून काढला आपण बाजू ड्राईव्ह केला. डीपिस्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये, थोडेसे वाईडिश होते, बॉल पर्यंत पोहोचलेत. एक सिंगल धाव कंप्लीट झाले. धावफलकारात आहेत 48 धावा आणि पहिल्या सत्रातील आता शेवटचा चेंडू शिल्लक असेल, उर्वरित असेल. स्ट्राईक एंडला रेहान आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांनी 19 धावा बनवल्या आहेत. शेवटचा चेंडू ऑनसाइडला टर्न केला. क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटला. एक सिंगल तर कंप्लीट झाली, दुसरीचा प्रयत्न आहे आणि पाहता पाहता 2 धावा इथून कंप्लीट होतील आणि 2 ने तर 50 अप झाली. पहिल्या सत्राचा एक शॉट, येस एक धाव शॉट आहे. 49 धावा धावफलकावरती आहेत आणि 50 धाव्यांचं लक्ष इथून मात्र ठेवण्यात आलं आहे. आपण पाहतोय येस एक धाव शॉट आहे. 49 झाल्यात, 50 लक्ष्य आहे 24 चेंडूंमध्ये. एकता स्पोर्ट्स गुड सही या संघासाठी 50 धावा बनवायच्या प्रति षटकामागे. आता 10ची सरासरी असणार आहे आणि जशी मात्र खेळाच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. पन्नास धावेंचं लक्ष्य आणि खेळाच्या दुसऱ्या सत्राला सुरू होईल. करूया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन. या ऐकूया बदलापूरचा एक बुलंद आवाज प्रसादजी सवारे सरांना. थँक्यू सो मच. हॅलो, थँक्यू सो मच प्रबोध कांबळे सर. त्यांचा आवाज आपण ऐकलात. आपण जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. सेकंड इनिंगला इथून सुरुवात होते. खरं तर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम वाहोली बी संघाने धाबा बनवल्या तब्बल 49 धाबा आणि 50 धाबा संख्येचे टार्गेट आता इथून एकता स्पोर्ट्स गुडसाई संघासमोर आहे. येणारे 24 बॉल आणि 50 धाबा संख्येची गरज. जाऊयात मैदानाच्या दिशेने. तिथे अगदी पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. मॅचला सुरुवात. दोन्ही संघांना पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट. विशू
क्वालिटी क्रिकेट अँड बेस्ट ऑफ लक बोथ द टीम गिव्ह ऑन. पहिला षटक गोलंदाज आर्यन आहेत, परंतु पहिल्याच बॉलवरती रन आउटची संधी इथून निर्माण झाली होती, परंतु पहिल्याच बॉलवरती इथून थोडीशी मितमाने घाई गडबडी पाहायला मिळाली होती. पहिल्याच बॉलवरती ही पहिली सिंगल. एक पडत असणार फलंदाज नितीन त्यांच्या बॅटमधून ही पहिली सिंगल येते. अगदी 50 धावसंख्येचं टार्गेट आहे. ऑन साइडला सरळ बॅटना फटका दमदार, अगदी लॉंग ऑफला बॉल पाठवला होता, परंतु तिथे देखील एक सिंगल पाहायला मिळते. सध्या तरी शांतमय सुरुवात इथून केली जाते. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून अगदी दोघांनाही मैदानाच्या आतमध्ये एका धाब्याने आपलं वैयक्तिक अकाउंट ओपन केलंय. 2 धाबा फलकावरती. इथे फटका चांगला आहे, पुन्हा एकदा व्ही शेप मध्ये बॉल, अगदी सरळ बॅटना इथे फटका सजवला जातोय. याही बॉलवरती एकच सिंगल पाहायला मिळेल. सध्या तरी मोठ्या फटक्यांपासून इथून नितीन आणि गणेशला मिळवणे सध्या तरी थांबवण्याचं काम केलं जातंय. 3 बॉलवरती 3 धाबा आतापर्यंत खर्च केल्यात, म्हणजेच P1 मध्ये सध्या तरी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आताचा हा चेंडू अगदी फुल लेनचा बॉल होता, परंतु पंचांचा इशारा अजूनही येणं बाकी आहे. या ठिकाणी हा योग्य बॉल आहे, फेअर बॉल. आणि आता या बॉलवरती 4 धावा मिळतील. चार धावा इथनं आल्या. चौकाराच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 7. इथे हा चेंडू पॅड वरती यश पंचांचा फिंगर अप. इथे LBW ची अपील मात्र जोरदार केली जाते आणि आता इथून पंचांचा फिंगर अप. आणखीन एक खरं तर हा पहिला धक्का लागतोय टीम एकता स्पोर्ट्स गोडसे संघाला. फलंदाज गणेश बॅक टू द पवेलियन. सात या धाव फलकावरती पहिला धक्का लागला जातोय टीम एकता स्पोर्ट्स गोडसे संघाला. शेवटचा बॉल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रुपेश, परंतु शेवटच्या बॉलवरती आता इथून धावा बनल्या जातील की पुन्हा एकदा गोलंदाज आर्यन इथून कमबॅक करेल. मॅच ऑन. शेवटचा बॉल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, इथे फटका फसलाय. झेलची संधी. 2-3 खेळाडू मात्र तिथे पाहायला मिळाले आणि इथे अगदी पॉइंटच्या खेळाडूंना अप्रतिम जजमेंट केलं आणि इथून आणखीन एक विकेटचा पतन. आणखीन एक फलंदाज बाद. मॅच ऑन. खरं तर पहिल्या जोरमध्ये आर्यनने भरपूर चांगली गोलंदाजी केली. गोलंदाजी करत असताना अवघ्या 7 धावा खर्च केल्या, परंतु महत्वाचे 2 खेळाडू या ठिकाणी बाद केले. अगदी सलामीवीर फलंदाज गणेशला देखील पायचीत केलं. नंतर शेवटच्या बॉलवरती अगदी मी तर म्हणेन फलंदाज रुपेश त्याला देखील बाद केले गेलं. म्हणजे शेवटच्या चेंडूवरती भरपूर चांगला कमबॅक राहिला आहे. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एकता स्पोर्ट्स गोडसे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 7 या धावफलकावरती. आता उर्वरित समीकरण पाहायला मिळेल. येणारे 18 चेंडू आणि 43 धावसंख्येची गरज. इथून देखील हा सामना एकता स्पोर्ट्स गोडसे संघ आपल्या बाजूने करू शकतो. आता सातत्याने त्यांना प्रति ओव्हर मध्ये 14च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील. पहिलाच बॉल फुल लेंथ, सरळ बॅटनं बॉलला पाठवले लॉंग ऑन क्षेत्रात. तिथे खेळाडू तैनात आणि या मॅचचा महत्वाचा फलंदाज अर्थातच नितीन
त्यांना देखील जावं लागेल डगआउट मध्ये. फलंदाज बाद. आता सामना सध्या तरी एकता स्पोर्ट्स गोटचे संघ या मॅच मध्ये अगदी मी तुम्हाला बॅकफुट वरती पाहायला मिळेल. अगदी बॅकफुट वरती पाहायला मिळेल का, परंतु इथून देखील कमबॅक करू शकतात. प्रत्येकी फलंदाजाला आता मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं कंट्रोल बॅटिंग करावी लागेल, सातत्यानं चांगली बॅटिंग करावी लागेल. चला मॅच ऑन. नवीन बॅटर नितेश. पहिलाच बॉल अगदी नितेश साठी समोर होता. वेगवान चेंडू, मोठा फटका खेळण्याचा या ठिकाणी प्रयत्न होता, परंतु कोणत्याही प्रकारचा बॅटर बॉलचा संपर्क नाहीये. इथे हा निर्धाव चेंडू. सध्या तरी आता सातत्याने डॉट बॉल पर्सेंटेज इथे वाढले जात आहेत. समीकरणाचा सातत्याने थोडस जड होताना पाहायला मिळेल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील केली जाते आणि आता यस पंचांचा फिंगर अप. इथे आणखीन एक विकेटचं पतन, आणखीन एक फलंदाज बाद. बॅक टू बॅक इथे सध्या तरी विकेट लागले जात आहेत टीम एकता स्पोर्ट्स गोटचे संघाला. फलंदाज नितेश देखील मैदानाच्या बाहेर. मॅच ऑन. यॉर्कर लेन सरळ बॅटने अगदी बॉलला पाठवलाय लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये. अगदी तिथे एक धाव तर कंप्लीट. दुसरा धाव प्रयत्न आणि दुसरी ही धाव इथे आता कंप्लीट केली जाते. अगदी सिंगल डबल इथे नक्कीच कॉन्सन्ट्रेट केले जातं. क्रिकेटची लाईफ लाईन अगदी सिंगल आणि डबल वरती आता इथून नेहमीच आता फोकस केला जात आहे, परंतु सिंगल डबल एकवटच असताना तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये सातत्याने आता मोठे फटके देखील खेळावे लागतील. गुडलेस बॉलचा बॉल ऑनसाइडला पुन्हा एकदा अगदी हलक्या हाताने बॉलला खेळले. अगदी शॉर्ट्स लेगला खेळाडू आहे तिथे. चांगली फिल्डिंग याही बॉल वरती एक सिंगल. सध्या तरी सिंगल डबल ना जास्त काही फरक पडणार नाही टीम वाहोली बी संघाला, परंतु इथून सध्या तरी एक फरक पडू शकतो तो म्हणजेच एकता स्पोर्ट्स गोटचे संघाला. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 10 धावा. आता उर्वरित समीकरण येणारे 13 चेंडू आणि 40 धावा आता इथूनही बनवायच्या आहेत. 13 बॉल मध्ये 40 बनवायच्या आहेत. सातत्याने आता टॉप गिअरची बॅटिंग इथून करावी लागेल. समोर चेंडू यॉर्कर अगदी इथून आपण पाहू शकता ऑनसाइडला खेचण्याचा प्रयत्न करण्याने केला होता, परंतु कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही आणि सरळ चेंडू मात्र एष्टाने जाऊन विसावतोय. इथे आणखीन एक विकेटचं पतन, आणखीन एक फलंदाज बाद. करण मगर मैदानाच्या बाहेर. धक्का चौथा लागतोय, 5वा लागतोय टीम एकता स्पोर्ट्स गोटसे संघाला. आता पूर्णपणे मित्र म्हणेल हा सामना वाहोली बी संघाच्या बाजूने पाहायला मिळेल, कारण की आता समीकरण थोडस महाग येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत, त्या म्हणजे 40. प्रत्येकी ओव्हर मध्ये 20.00च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. धावा बनल्या जातील, परंतु आता त्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नार्थी परमेश्वर केल्याने होते अधिक केले पाहिजे. प्रयत्नांची पराकाष्ठा आता इथून सातत्याने करावे लागेल. समोर चेंडू यॉर्कर लेन. पुन्हा एकदा इथून हा निर्धाव चेंडू. सातत्याने डॉट पर्सेंटेज आणि सातत्याने जर का डॉट बॉल आले तर हा सामना पूर्णपणे वाहोली बी संघ आपल्या बाजूने करू शकतो. अप्रतिम गोलंदाजी याही षटकात सध्या तरी रेहान करतोय. ऑन साइडला अगदी आपण पाहू शकता चॉप केले होतं, ड्राईव्ह केलं, परंतु तदनंतर अगदी
बॉलला पाठवलं मिड विकेट क्षेत्रात, तिथे 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. सध्या तरी प्रयत्नांची पराकाष्ठा इथनं केली जाते. अगदी सिंगल डबल एकवटत असताना धावा पुढे नेण्याचं काम इथनं जरूर केलं जात आहे. अगदी अंतर कमी करण्याचं काम इथून गोडसे संघाचे फलंदाज करतायत. 12 धावा फलकावरती अगदी पाठीराखे बरोबर आहेत, परंतु सध्या तरी या मॅच मध्ये अगदी गोडसे टीम आपल्या पाठीराखांना मित्रमध्ये नाराज करत असताना ऑन साइडला पुन्हा एकदा खेळले. अगदी कव्हर्सला बॉल ढकलला, तिथे आपण पाहू शकता नो मॅन्स लँड मध्ये बॉल. अगदी पुन्हा 2 धावा. अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत अंतर काढायचं आहे, अर्थातच लांबवरचं अंतर आहे आणि इथून सिंगल डबल एकवटत असताना काय फरक पडणार नाहीये. पुन्हा एकदा 2 धावा मात्र धाव फलकावरती ऍड होत आहेत. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 14 या धाव फलकावरती. ऑन साइडला खेळाचा प्रयत्न, बॅटची एज, त्यानंतर बॉल अगदी जाईल लॉंग स्टॉपला. आता मात्र धावा येत आहेत. अगदी धावा संख्येची गरज आहे, मोठ्या फटक्यांची नितांत गरज आणि ते मोठे फटके येतात. बॉल सीमा पार, धावा मिळतील 4. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल 18 धावा. आता 8 बॉल मध्ये 32 धावा करायच्या आहेत, म्हणजेच 8 बॉल मध्ये 5 षटकार मारावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. कठीण आव्हान आहे, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी काय येऊ शकतो, कोणताही बॅटर मैदानाच्या आतमध्ये कधीही फॉर्म मध्ये येऊ शकतोय. 8 बॉल 32 ची गरज. ऑन साइडला खेळ आहे, गॅप मध्ये बॉल, परंतु डीप मध्ये खेळाडू येतील, पोहोचतील, बॉलला उचलतील, फेकतील. तत्पूर्वी अगदी मैदानाच्या आतमध्ये पुन्हा 2 धावा ऐकवल्या जात आहेत. 20 धावा, शेवटचे 7 बॉल आणि 30 धावा संख्येची गरज, म्हणजे 7 बॉल मध्ये 5 षटकार इथून मारावे लागतील. सातत्याने अटॅक आणि अटॅकच करावा लागेल. लव फुल टॉस बॉल, बॅटची एज व तदनंतर हा बॉल अगदी फायनल क्षेत्रात ट्रॅव्हल होतोय, तिथे देखील एकच धाव मिळेल. पाहता पाहता षटक क्रमांक 3 ही कंप्लीट झालंय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 21 धावा. आता शेवटचा षटक आणि 29 धावा बनवायच्या आहेत, म्हणजेच 6 बॉल मध्ये 5 षटकार मारावे लागतील. 6 बॉल मध्ये 29 धावा बनवायच्या आहेत. परंतु आता या मॅच मध्ये सुरुवातीचे चेंडू फार महत्वाचे राहतील. जर का सुरुवातीच्या चेंडूवरती लगातार मोठे फटके आले तर मॅच ऑन होऊ शकते. चला बाहुली टीम जास्त वेळ घेऊ नका, स्पीड अप करा. चला बाहुली टीम जास्त वेळ घेऊ नका, विनंती असेल. यस, मॅच ऑन. शेवटचे षटक ऑन साइडला उडवलाय, फटका तर दमदार आहे, तिथे खेळाडू पोहोचतील, परंतु त्यांच्या आवेगाच्या बाहेर बॉल बाउंड्री लाईनच्या पार. यस, अंपायर्स कॉल, इट इज अ सिक्सर. 6 धाबा. पहिला षटकार तर आलाय आणि पहिला षटकार आल्यानंतर आता इथून नक्कीच मित्र बनेन अशा पल्लवी झाल्यात मॅच जिंकण्याच्या. आता येणारे 5 बॉल आणि इथून 23 धाबा करायच्या आहेत. पहिला षटकार तर आलाय, परंतु अजूनही जर का 4 षटकार आले तर सामना अगदी एकता स्पोर्ट्स गोडसे संघ जिंकू शकतो. 5 बॉल मध्ये 23 करायचे आहेत आता. यस, 4 आहेत का? चला चेक केलं जाईल. हॅलो, यस, 6 धावा आहेत. ऑन साइडला पुन्हा एकदा खेचलाय, हा देखील बॉल जाईल का बाउंड्रीच्या बाहेर, परंतु तिथे नक्कीच मी तर म्हणेन या ठिकाणी रनआउटच्या माध्यमातून मात्र बाद केल्या. यस, परंतु इथे चेक केलं जाईल. यस, पहिले इथे षटकार चेक केलं जाईल.
यस या ठिकाणी सेफ आहेत. यस आता इथून स्ट्राईक देखील चेंज केली पाहिले जाईल. स्ट्राईक रोटेट झाली आहे की नाहीये आता ते देखील इथे चेक केले जाईल. या ठिकाणी रवींद्र बाद आहेत. यस रवींद्र या ठिकाणी बाद आहेत. अगदी मागच्या चेंडूवरती काय अप्रतिम फिल्डिंग झाली आहे. लगातार मात्र मोठा फटका खेळले होते. स्ट्राईक वरती नवीन बॅटर असेल. अप्रतिम फटका येते. नक्कीच मी तुम्हाला अविनाशने खेळला होता परंतु तदनंतर काय फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. 4 बॉल आणि यस 1 मिनिट 5 मॅच थांबवायचे आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आले होतं तदनंतर मागील बॉलवरती 1 धाव म्हणजेच आता येणारे समीकरण 4 बॉल आणि 22 धावसंख्येची गरज. 4-22 समीकरण. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इथे देखील बॅटची एज आणि आता फलंदाज बाद. मॅच आता पूर्णपणे फसली आहे. मॅच आता पूर्णपणे झुकली ती म्हणजेच वाहोली बी संघाच्या बाजूला. 3 बॉल आणि 22 धावसंख्येची गरज. सध्या तरी शेवटच्या षटकात अमन अगदी चांगली गोलंदाजी करत आहेत. सुरुवातीला मात्र मोठे फटके आले होते परंतु तदनंतर अगदी फिल्डिंग ला जबाब झाली मागील बॉलवरती आणि तिथे मॅच पुन्हा पलटली गेली आहे. यस मॅच ऑन. 3 बॉल आणि 22 करायच्या आहेत. इथे हा फटका ला जबाब. हा देखील बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. धनेश मैदानाच्या आतमध्ये गेल्या गेल्या आपलं वैयक्तिक अकाउंट मात्र षटकारानं ओपन करतोय. जर काही फटके आधी आले असते तर मॅच इथे पूर्णपणे मी तर म्हणेन गोडसे संघाच्या बाजूने आले असते परंतु सध्या तरी इथून अंतर कमी करण्याचं काम मात्र षटकारानं केलंय. आताचा हा चेंडू अवे फ्रॉम दी बॉडी. इथे देखील हा निर्धाव चेंडू डॉट बॉल. आता फक्त एका बॉल मध्ये नक्कीच 16 बनवायचे आहेत म्हणजेच अशक्य असे आव्हान. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. इथे फटका बसलाय आणि यस याही बॉलवरती 1 सिंगल मिळेल परंतु सामना या ठिकाणी जिंकला तो म्हणजेच वाहोली बी संघाने. अभिनंदन बॉईज. परंतु हार्ड लक टीम एकता स्पोर्ट्स गोडसे संघ अगदी मैदानाच्या आतमध्ये भरपूर चांगली खेळी तुमच्या माध्यमातून राहिली आहे. अगदी प्रेक्षकांना नक्कीच मी तर म्हणेन आनंदात ठेवलं कारण की चांगली